नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। मराठा आरक्षणाबाबत क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्यानंतर उद्या पहिली सुनावणी पार पडणार आहे। मराठा आरक्षणाबाबत क्युरेटिव्ह पिटिशनवरती सुप्रीम कोर्टामध्ये उद्या सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या समोर ही सुनावणी जी आहे ती उद्या पार पडणार असल्याची देखील माहिती मिळते। तर क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीत काय होऊ शकतं ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। खुली सुनावणी घ्यायची की नाही हे 3 न्यायमूर्ती चेंबरमध्ये ठरवणार। तर खुली सुनावणी घ्यायची ठरल्यास नवीन तारीख ही दिली जाऊ शकते। तर निकालात काढलेल्या त्रुटींवरून न्यायमूर्ती सरकारला सूचना करू शकतात। त्रुटींसंदर्भात सूचना दिल्यास सरकारला त्रुटी दूर करून अहवाल सादर करण्यासाठी वेळ दिला जाईल। पुनर्विचार याचिकाच फेटाळली जाऊ शकते।